एका पौराणिक कथेनुसार एकदा श्रीकृष्ण राधाराणीसोबत बसले होते. ते पाहून रुक्मिणी रागवली आणि तिनं दिंडीरवनात प्रस्थान केलं, जिथे आजचं पंढरपूर आहे. रुक्मिणीच्या पाठी श्रीकृष्णही तिथे पोहोचला. पण तिथंच एक भक्त राहत होता, भक्त पुंडलिक. जेव्हा श्रीकृष्ण त्याच्या घरी गेले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होता. त्याला कळालं की साक्षात भगवंत दारात उभे आहेत. पण तो म्हणाला, देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तूही सेवा मान, थोडा वेळ थांब. आणि पुंडलिकाने खाली एक वीट ठेवली आणि या विटेवर तू उभे राहा, मी आलोच, असे विठ्ठलाला सांगितले. आईवडिलांना निजवून पुंडलिक बाहेर आला, देवाजवळ गेला, माफी मागू लागला. पण तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि म्हणाले, वर माग. पुंडलिक म्हणाला, भगवंता, तू इथेच राहा, माझ्यासारख्या भक्तांसाठी तुझी सावली होऊन. आणि बघा, आजही विठोबा तिथेच उभा आहे, हात कमरेवर ठेवून त्या भक्तांच्या श्रद्धेला मान देत. आजही तोच विठोबा ना शस्त्र घेऊन उभा आहे, ना सिंहासनावर बसलेला, कमरेवर हात ठेवून वाट पाहतोय शेकडो मैल चालत येणाऱ्या आपल्या वारकऱ्यांची.